चौथा पाठ बघत आहोत, स्थानिक वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा. आपल्याला समोरची माहिती महत्त्वाची नाही, यात काही प्रयोग दिलेले आहे जे आपल्या एक्झाममध्ये विचारणार नाही, म्हणून आपण समोर बघूया. इथे बघा, जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळ निरनिराळी असते. त्या भागातील लोकांचे दैनंदिन व्यवहार तेथील स्थानिक वेळेप्रमाणेच चालतात. आपल्याला वेगवेगळ्या भागात संपर्क साधायचा असेल तर त्या भागातील स्थानिक वेळ समजणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला 3 गोष्टीची माहिती असणे आवश्यक असते. आपण जेथे आहोत तेथील स्थानिक वेळ, त्या ठिकाणचे रेखावृत्त आणि ज्या ठिकाणची स्थानिक वेळ शोधायची आहे त्या ठिकाणचे रेखावृत्त. बघा, रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीगोलावरील उभ्या रेषा. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजेच ती 360 अंशात फिरते. 360 अंश फिरायला 24 तास लागतात. तर 1 अंशास किती वेळ लागेल? एका तासात 60 मिनिटे असतात, म्हणजेच 24 तासात 1400 मिनिटे होतात. म्हणून 1440 भागिला 360 बरोबर 4 मिनिटे, म्हणजेच 1 अंशात 4 मिनिटे लागतील. हे महत्त्वाचं आहे, 1 अंशात 4 मिनिटे लागतील. 2 ठिकाणच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरास 4 मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक समजेल. रेखावृत्तातील अंतर आपण नकाशात बघून ठरवू शकतो. 0 अंश रेखावृत्तातील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते. हे लक्षात राहू द्या. 0 अंश रेखावृत्तातील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते. या वेळेस ग्रीनिच वेळ असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. जगातील इतर ठिकाणच्या स्थानिक वेळा ग्रीनिच वेळेच्या संदर्भात सांगितल्या जातात. समोरची माहिती महत्त्वाची नाही आहे, समोर बघूया. इथे बघा, 15 अंश अंतरावरच्या 2 रेखावृत्तातील स्थानिक वेळेत 15 गुणिले 4 मिनिटे म्हणजेच 60 मिनिटांचा किंवा 1 तासाचा फरक पडतो. इथे सांगितलं आहे बघा, 15 अंश अंतरावरच्या 2 रेखावृत्तातील स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक असतो. समोर बघूया, ग्रीनिच येथे मध्याह्न असतात. इतर वेगवेगळ्या रेखावृत्तातील स्थानिक वेळा नकाशात दिलेल्या आहे. त्यातील कोणतेही एक रेखावृत्त निवडा व त्या रेखावृत्तातील स्थानिक वेळ तसेच त्यांच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील रेखावृत्ताच्या वेळा पहा. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या रेखावृत्तावर स्थानिक वेळ निरनिराळी असते. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते, हे लक्षात घ्या. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते, हे सुद्धा लक्षात घ्या. जसजसे 2 रेखावृत्तातील अंतर वाढत जाते तसतसा त्यांच्या स्थानिक वेळेतील फरकही वाढत जाते. समोर एक प्रयोग दिला आहे, तो आपल्या महत्त्वाचा नाही आहे, आपण समोर बघूया. इथून बघा, आपण तारीख व वार मध्यरात्री बदलतो, परंतु प्रत्येक रेखावृत्तावर मध्यरात्री एकाच वेळी होत नसते. त्यामुळे आपल्याकडे जरी मध्यरात्र होऊन तारीख बदलली तरी इंग्लंडमध्ये आधीच्याच तारखेची संध्याकाळ असेल. प्रत्येक रेखावृत्तावर वेगवेगळ्या वेळी तारीख बदलल्याने गोंधळ होऊ शकतो, परंतु जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वार 180 अंश रेखावृत्तावर बदलले जातात. हे लक्षात राहू द्या. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वार 180 अंश रेखावृत्तावर बदलले जातात. या रेखावृत्ताच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वार रेषा निश्चित केलेली आहे. स्थानिक वेळेनुसार व्यवहार करताना त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात गोंधळ होत नाही, परंतु प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलांचे भान ठेवावे लागते. विशेषतः जेव्हा प्रवास करताना 180 अंश रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यामध्ये बदल करावा लागतो. याचा उपयोग आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा यात केला जातो. पूर्व दिशेने प्रवास करताना जर 180 अंश रेखावृत्त ओलांडले तर मागचा वार आहे असे मानावे लागते. हे लक्षात राहू द्या. पूर्व दिशेने प्रवास करताना 180 अंश रेखावृत्त ओलांडले तर मागचा वार आहे असे मानावे लागते. या उलट पश्चिम दिशेने प्रवास करताना जर 180 अंश रेखावृत्त ओलांडले तर ते पुढचा वार आहे असे मानले जाते. हे सुद्धा माहिती हवं. आकृती 4.2 पहा. ही आकृती, यात 180 अंश रेखावृत्ताच्या संदर्भात काढलेली आंतरराष्ट्रीय वार रेषा दाखवलेली आहे. ही बघा, ही 180 रेखावृत्त आहे आणि हे ॲरो करून दाखवलं आहे पूर्व पश्चिम. बघा, ही रेषा पूर्णपणे 180 अंश रेखावृत्तावर नाही, तर काही भागात ती रेखावृत्ताच्या पूर्वेस किंवा पश्चिमेस दाखवली आहे. स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्णपणे सागरी भागातून नेली आहे. या आकृतीतून पूर्व दिशेने प्रवास आणि पश्चिम दिशेने प्रवास असे 2 बाण दाखवले आहे. हे बघा, हे ॲरो दाखवले आहे. व असा प्रवास करताना 180 अंश रेखावृत्त ओलांडले तर तारीख व वारात कोणता बदल करावा लागतो ते सांगितले आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो.
बघा प्रश्न, 15 अंश अंतरावरील रेखावृत्तातील स्थानिक वेळेत इतका फरक असतो. किती फरक असतो? 60 मिनिटे. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वारातील बदल रिकामी जागा रेखावृत्तावर होतोय 180. आत्ताच बघितला आपण. हा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय वार रेषा सागरी भागात का निश्चित केली आहे? हा प्रश्नाचं उत्तर बघितलं होतं आपण. आंतरराष्ट्रीय वार रेषा सागरी भागात का निश्चित केली गेली? 1 अंश रेखावृत्तीय अंतर असलेल्या ठिकाणाच्या स्थानिक वेळेत किती फरक असतो? जर 30 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 60 अंश पूर्व रेखावृत्तावर किती वाजले असतील? ही माहिती दिली आहे आपल्याला. बघूया. हा प्रयोग दिला आहे, आपल्या महत्त्वाचा नाही हा. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.